नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं. सो आमच्या दिवसाची सुरुवात झाली काही अशी. मी झाले फ्रेश आणि विरूसाठी मस्तपैकी सेरेलॅक पालकचा बनवला नाश्ता. तेवढ्यात आल्या मीना मावशी. या आहेत विरूच्या मावशी आजी, मीना मावशी आजी. विरू झाला त्यांना बघून खुश आणि गेला मावशींच्या कडेवरती. मग नंतर मी विरूला केलं फ्रेश आणि नाश्ता झाला माझा पचका. मला करायचे होते रवा आप्पे पण बिचारे जळून गेले सगळे आप्पे. पण डोंट वरी, इकडे तुम्हाला दाखवते मी त्या रवा आप्प्यांचं केलं डोसा. आजूबाजूला तुटलेले मुटलेले बिचारे होते आप्पे, त्यांना पण मी घेतलं डिशमध्ये आणि छानपैकी चटणी डोसा आप्पे चिकू असा आमचा झाला नाश्ता. मग आज बनवले मी पॅनकेक. आज फर्स्ट टाइम मी पॅनकेक ट्राय केले होते आणि विरूला मस्तपैकी आवडले. पण तेवढ्यात विरूला समजले की त्याचे बाबा जातात कामावरती, त्यामुळे विरूचा गेला मूड. विरूच्या बाबांनी त्याला केलं बाय बाय. सो विरूचा मूड गेल्याने मी त्याला आले खाली घेऊन कविता त्यांच्या पार्किंगमध्ये. पण आम्ही बघतो तर काय, किशू दादानी अख्खा पिठाचा डब्बा डोक्यावर पालता करून घेतला होता आणि त्याच्या मम्मी पप्पांना हा असा तो लुक देत होता. आणि विरू त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता की किशू दादाचं हे आज काय झालं असलं पांढरं पांढरं. सो आम्ही जास्त विचार केला नाही आणि आम्ही घरी आलो. आणि आमच्या असं गाय वासराचं असं प्रेम तुम्हाला दिसणार. विरूला झालं होतं आज काय माहिती बोर, सारखं सारखं हे असंच चालू होतं त्याचं मिठी मारणं. सो मी विरूला थोडंसं केलं पॅम्पर. मग खाली आलो, जरा इकडे तिकडे टाइमपास केला आणि आज आम्हाला जायचं होतं का नवीन फ्रेंडकडे. ही आहे प्रियांका, एकदम मॉडेल. सो आम्ही हिच्याकडे गेलो होतो हळदी कुंकाला. मग तिकडनं येते वेळेस रस्त्यामध्ये आम्हाला लागली चौपाटी. तिथे मस्त काकू पुरणपोळी भाकरी चपाती काय 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 बनवत होत्या. सो आम्ही हे नाही खाल्लं, थोडं स्नॅक्स खाल्ला कारण की आम्हाला परत जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. सो विरूने थोडासा बाहेरचा जरा आनंद घेतला, त्याचा मूड फ्रेश झाला आणि आम्ही आलो इकडे मनीषा ताईंच्या घरी. आज त्यांच्या घरी आम्हाला बोलवलं होतं हळदी कुंकाला. सो ही आहे आरू दिदी. आरू दिदी विरूला फिश दाखवत होती. तोपर्यंत मी इकडे भाऊला त्याचे चॉकलेट्स देत होते, पण त्याला वाटलं मी त्याचे चॉकलेट्स घेत आहे. सो बिचाराचा परत मूड गेला होता. मग असंच टाइमपास करते. या आहेत मनीषा ताईंच्या सासूबाई आणि आईंसोबत त्या बसल्या होत्या गप्पा मारत. आणि इकडे आम्ही घेत होतो चहाचा आनंद. मी आणि मनीषा ताई गप्पा मारत होतो. मनीषा ताई एकदम छानपैकी सुंदर अशा सजून बसलेल्या होत्या आमची वाट बघत. सो घरी आल्यानंतर हे बघा आज काय सुंदर स्पेशल फ्रूट केक. सो आज विरू झाला होता 9 महिन्याचा. मग विरूच्या मोठ्या आईने त्याला लावला टिक्का, त्याचं केलं औक्षण. आणि मग त्यानंतर आल्या अंजू मावशी आजी, यांनी पण विरूचं केलं औक्षण. आणि इकडे बघा हे अभिषेक काका फोटोग्राफर होऊन एकदम फॉर्ममध्ये फोटोज काढत होते. नंतर आल्या मीना मावशी आजी, त्यांनी पण केलं विरूचं औक्षण, विरूला टीका. आणि मग आली एक अशी सुंदर अशी क्यूट अशी जगातली छानपैकी आई, ती म्हणजे विरूची आई. मग मी पण केलं विरूचं औक्षण. आज विरू पूर्ण 9 महिन्याचा झालेला. तेवढ्यात विरूचे मोठे बाबा विरूला इकडे ये असं म्हणत होते, पण विरू म्हणला नाही मला आणखीन चालता येत नाही, त्यामुळे मी इथून नमस्ते करतो आणि इथूनच तुमचा आशीर्वाद घेतो. सो असा टाइमपास करत आम्ही केला विरूचा केक कट. या केकमध्ये एकदम स्पेशलवाला केक होता, सगळा फ्रुट्स केक होता. त्याच्यामध्ये डाळिंब, द्राक्ष, केळी, टरबूज आणि किवी पण होती. सो विरू हा खाऊ शकत होता, त्यामुळे असा स्पेशल केक केलेला होता. मी घरीच बनवला होता छोटूसा. मग विरूनं थोडे द्राक्ष ट्राय केले आणि हळूहळू सगळे फळं ट्राय करून विरू झाला खुश. पण आम्ही त्याला काढलं होतं केकच्या नावात येड्यामध्ये. सो नंतर विरूच्या मोठ्या बाबांनी त्याला खायला दिलं, पण विरूनं खाल्लं नाही. तुम्ही मग अशी का नाही आले बोलला, आता फक्त आपण फोटोज काढू म्हटले. सो आम्ही असा एक आमचा फॅमिली फोटो काढला. त्यानंतर विरूला केलं मी चेंज, कारण विरूने केलं रात्रीचं जेवण. मग नंतर विरूला मी घेतलं झोपवण्यासाठी. मला वाटलं विरू थकला असेल, पण थांबा, हे बघा विरू अजिबात थकलेला नव्हता. विरू आणखीन फॉर्ममध्ये होता, फ्रुट्स खाऊन मे बी. विरू त्याच्या बाबांसोबत फुल ऑन दंगामस्ती करत होता. मग तसंच विरूला उचलून मी रूममध्ये आणलं, पण तरी पण विरू अजिबात झोपण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. मग तर विरूची बॅटरी आणखीन चार्ज झाली आणि विरूला एकदम गुदीवाला असं आम्ही खेळत बसलो. अर्धा तास मी त्याला खेळवलं. मला वाटलं विरू थकून झोपेल, पण बहुतेक मीच थकून झोपणार होते. मग अर्धा तासाच्या प्रयत्नाने विरू फायनली झोपला. सो असा झाला आमचा आजचा दिवस. सो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत गुड नाईट.